नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक प्रवासात. आज आपण बोलणार आहोत त्या दिव्य रात्रीबद्दल, जी फक्त एक सण नाही तर आत्मा जागवणारी रात्र आहे. हो मित्रांनो, आजचा विषय आहे महाशिवरात्रीचे खरे महत्त्व काय आहे. ही रात्र इतकी शक्तिशाली का मानली जाते? विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही यात काय सांगतात? मित्रांनो, आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे, शिवरात्रीला उपवास करावा, जागरण करावं, शिवलिंगावर जल अर्पण करावं. पण कधी विचार केला आहे का, हे सगळं का करायचं? महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? पुराणानुसार ह्या दिवशी शिव आणि शक्ती यांचा मिलाप झाला होता. याचा अर्थ काय? शिव म्हणजे शांत ऊर्जा आणि शक्ती म्हणजे निर्माण करणारी ऊर्जा. जेव्हा दोन्ही संतुलित होतात तेव्हा सृष्टी टिकून राहते. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच असतं. फक्त ताकद असून उपयोग नाही, फक्त भावना असून उपयोग नाही, तर संतुलन गरजेचं आहे. महाशिवरात्री आपल्याला हाच धडा शिकवते. महाशिवरात्री ही रात्र शक्तिशाली का मानली जाते? तर योग परंपरेनुसार या रात्री पृथ्वीची ऊर्जा वेगळी असते असं मानलं जातं. या रात्री ध्यान केल्याने मन लवकर शांत होतं आणि आतली ऊर्जा जागृत होऊ शकते. विज्ञान काय सांगतं? विज्ञान सरळ शिवरात्री ऊर्जा असं म्हणत नाही, पण काही गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. रात्री जागरण, ध्यान यामुळे मेंदू शांत होतो, स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, फोकस वाढतो. जेव्हा आपण मंत्र जप करतो तेव्हा साऊंड व्हायब्रेशन तयार होते आणि व्हायब्रेशनचा परिणाम मनावर, भावनावर, शरीरावर होऊ शकतो. ओम नमः शिवाय या मंत्राची ताकद हा फक्त शब्द नाही, हा व्हायब्रेशन आहे. हा मंत्र रिपीट केल्याने मन शांत होतं, विचार स्लो होतात, भीती कमी होऊ शकते. जागरण का करतात? मित्रांनो, जागरण म्हणजे फक्त झोप न घेणं नाही. जागरण म्हणजे स्वतःला जागं करणं, वाईट सवयीपासून, वाईट विचारापासून, नकारात्मक ऊर्जेपासून. महादेवांचा सर्वात मोठा संदेश, महादेव साधेपणा शिकवतात. ते राजा आणि गरीब यात फरक करत नाहीत, ते फक्त मन पाहतात. एक कथा सांगितली जाते. एक गरीब माणूस जंगलात अडकला. त्याला माहीत नव्हतं आज शिवरात्री आहे. तो झाडावर बसला, रात्रभर पानं खाली टाकत राहिला. खाली शिवलिंग होतं. रात्रभर नकळत पूजा झाली आणि त्याचं नशीब बदललं. याचा अर्थ काय? देवाला मोठी पूजा नको, देवाला भाव हवा. महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते? महाशिवरात्री शिकवते अहंकार सोडा, राग सोडा, मत्सर सोडा, वाईट विचार सोडा. ही रात्र बदलाची संधी आहे. जर तुम्ही आयुष्यात अडकले असाल, जर तुम्ही दुःखी असाल, जर तुम्हाला मार्ग दिसत नसेल, तर ही रात्र तुमच्यासाठीच आहे. डोळे बंद करा, महादेवांना सांगा, मला योग्य मार्ग दाखवा. शिवाला संहारक का म्हणतात? कारण ते वाईट नष्ट करतात, जसे की वाईट सवयी, वाईट विचार, वाईट कर्म. शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे ध्यान, शिव म्हणजे संयम, शिव म्हणजे सत्य. खरा अर्थ महाशिवरात्री म्हणजे स्वतःला शोधण्याची रात्र, मन शुद्ध करण्याची रात्र, नवीन सुरुवात करण्याची रात्र. मित्रांनो, कधीकधी आयुष्यात अंधार येतो, पण लक्षात ठेवा, अंधार कायम नसतो, प्रकाश येतोच. महाशिवरात्री म्हणजे त्या प्रकाशाची सुरुवात आहे.
जर तुम्ही या दिवशी मनापासून प्रार्थना केली तर कदाचित तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल. महादेव उशीर करतात पण भक्ताला सोडत नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल महादेव तुमच्या सोबत आहेत तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक विषयासोबत. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः